नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्ही एम स्टडी मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिक्षक भरती संदर्भात एक नवीन महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. त्या अपडेटमध्ये नेमकं काय म्हटलं आहे ते बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा विद्यार्थी मित्रांनो, 20/1/2026 रोजी एक जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला होता आणि त्या जी आरमध्ये पवित्र पोर्टल भरती शिक्षक भरती संदर्भात एक नियमावली जाहीर करण्यात आलेली होती आणि त्या नियमावलीनुसार शिक्षक भरती होणार होती. परंतु आता 24 जुलै 2026 रोजी त्या जी आरला लागून एक शुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आणि त्या शुद्धीपत्रकामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा, पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीच्या कार्यपद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा करण्याबाबत. ओके, आता नेमकं त्या काय सुधारणा आहेत ते आपण खाली बघणार आहोत. बघा, बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार प्राथमिक शिक्षकांकरिता शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्याबाबत निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय शालेय क्रीडा विभाग दिनांक 13 फेब्रुवारी 2013 मधील तरतुदीनुसारच इंग्रजी अध्यापन शिक्षण पद्धती अवलंबिणाऱ्या शाळेमधील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य राहील. बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्या अगोदर जे नियम अटी शर्ती होत्या त्याच्यामध्ये काही बदल करण्यात आलेला नाही. म्हणजे पहिली ते 8वी करता TET आवश्यक होती, ती आता ही कंपल्सरी आहे. DED किंवा BED इंग्रजी माध्यम हे सेमीसाठी त्यांनी कंपल्सरी केलेली होती. ते अजूनही त्याच्यामध्ये काही बदल झालेला नाही आहे. पण नेमका काय बदल झालेला आहे ते पुढच्या पॅरेग्राफमध्ये बघणार आहोत आपण. ते अनिवार्य आहे, म्हणजे ते कंपल्सरीच आहे. ओके, चला पुढे नेमकं काय म्हटलेलं आहे ते बघा. इयत्ता 1ली ते 5वी, 6वी ते 8वी, 9वी ते 10वी या गटासाठी त्या माध्यमाच्या सेमी इंग्रजी वर्गाकरिता शिक्षक उपलब्ध करून देताना व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमांसह त्या शाळेचे माध्यम जसे की मराठी, हिंदी, उर्दू, कन्नड इत्यादी विचारात घेऊन उमेदवारांना शालांत परीक्षा ज्या माध्यमातून उत्तीर्ण केले आहे ते माध्यम अथवा शालांत परीक्षा जी द्वितीय भाषा विषय घेऊन उत्तीर्ण केली आहे त्या माध्यमांच्या शाळेसाठी त्यांची उमेदवारी विचारात घेतली जाणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचे DED BED हे इंग्रजी माध्यमामध्ये झालेले आहेत बरोबर, परंतु ते विद्यार्थी ज्या मराठी मीडियमच्या शाळा असतील, उर्दू, कन्नड, हिंदी मीडियमच्या शाळा असतील, अशा शाळा जेथे सेमी असेल ते हे DED BED माध्यमवाले इंग्रजी माध्यमवाले विद्यार्थी पात्र असणार आहेत बरोबर. आणि त्या ठिकाणी असं म्हणता येईल आपल्याला की ज्यांचं मराठी मीडियम, उर्दू मीडियम, हिंदी, कन्नड मीडियम हे सर्व मीडियमच्या शाळेमध्ये जर तिथं सेमी असेल तिथं हे विद्यार्थी पात्र राहणार आहेत. ओके, आणि जर त्यांची इंग्रजी जर त्यांचं माध्यम जर 10वीला इंग्रजी असेल आणि त्यांची द्वितीय भाषा ही मराठी असेल तरी देखील ते यासाठी पात्र राहणार आहेत. परंतु त्यांचं नेमकं काय पाहिजे, DED BED हे इंग्रजी माध्यमातून पाहिजे. ओके, हे कळलं. आता पुढच्या पॅरेग्राफमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते बघू आपण. बघा, इयत्ता 1वी ते 5वी गटासाठी सेमी इंग्रजी विषयाकरता व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण करण्याची अर्हता निश्चित करण्यात आलेली आहे. ओके, सामाजिक प्रवर्गासाठी असे उमेदवार उपलब्ध न झाल्यास, बघा हे महत्त्वाचं आहे, असे उमेदवार उपलब्ध न झाल्यास अशा रिक्त राहणाऱ्या पदांसाठी नव्याने जाहिराती देऊन या उमेदवारासह ज्या उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण केली नाही मात्र 12वी विज्ञान किंवा BA MA इंग्रजी किंवा BSc MSc अशी अर्हता धारण केली असेल असे उमेदवार पात्र समजण्यास मुभा देण्यात येत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना जे DED BED हे इंग्रजी माध्यमातून झालेलं नाही परंतु ज्यांचे MA इंग्रजी, BA इंग्रजी, BSc MSc किंवा 12वीला सायन्स होते असे उमेदवारांना देखील मुभा देण्यात आलेली आहे. परंतु ही मुभा केव्हा राहील, जेव्हा असे उमेदवार ज्यांचं
माध्यम हे डी.एड बीएडवाल्यांचे इंग्रजी माध्यमवाले मुलं असतील ते त्यांना फर्स्ट राऊंडमध्ये भेटले नाही, नंतर ते सेकंड राऊंड ते घेतील आणि त्या राऊंडमध्ये अशा मुलांना प्राधान्य दिलं जाईल की त्यांचं MA BA इंग्रजी आहे, BSc MSc आहे किंवा 12वी सायन्स आहे, असे उमेदवारांना देखील त्यांनी पात्र ठरवलेले आहे. पण केव्हा? पहिल्या राऊंडमध्ये नाही, सेकंड राऊंडमध्ये. जेव्हा त्या जागेवरती त्यांना उमेदवार भेटले नाही तेव्हा या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. उदाहरणार्थ जर समजून घ्या, एखाद्या विद्यार्थ्यांचं D.एड हे मराठी मीडियममधून झालेलं आहे आणि एका सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये 10 जागा आहेत आणि त्या 10 जागांपैकी 6 जागा पहिल्या राऊंडमध्ये भरल्या गेल्या. त्यांना आणखी 4 उमेदवार हे इंग्रजी माध्यमाचे भेटले नाही. मग नेक्स्ट जेव्हा राऊंड होईल तेव्हा परत जाहिरात प्रसिद्ध होईल आणि त्या 4 जागांसाठी ह्या उमेदवारांचा विचार होणार आहे. कोणत्या? ज्या उमेदवारांचं D.एड BEd हे मराठीमधून झालेलं आहे परंतु त्यांचं 12वीला सायन्स होतं, MA BA इंग्रजीमध्ये आहे किंवा BSc MSc आहे, अशा उमेदवारांना सेकंड राऊंडमध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. अत्यंत आनंदाची महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो या विद्यार्थ्यांसाठी, कारण की जर सेमी इंग्रजी माध्यमवाले स्टुडंट त्यांना मिळाले नाही तर अशा विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे. म्हणून अशाच प्रकारचे नवीन नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके, धन्यवाद.